हाल चाललेत, एका एका टक्क्यावर पोराचे वाटोळे झालेत. पोरं नुसते शिकवायलेत आपण. एक स्वप्न लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा, पोरं शिकवतोच आपण, पण ते पोरग नोकरीला लागत नाही हे सुद्धा डोक्यात ठेवा. कारण काल एक मला उदाहरण आलं होतं, त्या उदाहरणापासून सांगतो की 95% मिळालेल्या मुलाला सुद्धा शेवटी कोठ्यातून ऍडमिशन घ्यायला लागलं. पण काहींना कमी टक्के होते, काही बांधवांना त्याच्याच रूम मधल्या, तर त्याला नंबर मिळाला. ही परिस्थिती. आपले पोरं सुद्धा नोकऱ्याला लागले पाहिजेत. यासाठी नुसतं शिकू नका, तर ते आरक्षणासाठी सुद्धा लढायला बाहेर पडा. मी खूप वेळचं बोलतोय मीडियाच्या बांधवांशी, आणि मीडियाच्या बांधव थेट तुम्हाला तुमच्या घराघरात दाखवते. तुम्ही आता गाफील नका राहू. मराठा समाज अजिबात, सगळे सज्ज व्हा, सगळ्यांनी आता बाहेर पडा, कारण ही शेवटचा लढा आहे. आणि जिथं जिथं बोललो तुमच्या